हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन झटपट होणाऱ्या रेसिपीमध्ये. घरामध्ये जर कोणाला भेंडीची भाजी आवडत नसेल, तर त्यांना अशी मसाला भेंडी करून द्या. एका चपातीऐवजी 2 चपाती नक्कीच खातील आणि बनवायला तर खूप सोपी आहे, खूप स्वादिष्ट एकदम चवीची ही भेंडीची भाजी होते. जास्त मेहनतसुद्धा नाही आहे. भेंडी कट करून त्यामध्ये मसाला वगैरे भरूनसुद्धा ही आपल्याला भाजी बनवायची नाही. फक्त एका भेंडीचे 2 भाग करायचे आहेत आणि ही भेंडीची भाजी बनवायची. एक सिक्रेट मसाला बनवणार आहोत. तर चला लगेच रेसिपी बनवायला सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर भेंडी स्वच्छ धुवून पुसून घ्यायची आणि त्यानंतर एका भेंडीचे 2 इथे मी काप करून घेतलेत आणि आपल्याला भेंडी कट करून त्यामध्ये मसाला भरायचा प्रत्येक भेंडीमध्ये, म्हणजे खूप वेळ जातो. त्यापेक्षा एका भेंडीचे 2 काप करायचे आणि भेंडी अशा पद्धतीने कापून घ्यायची. आता आपल्याला इथे शेंगदाण्याचा कूट बनवायचा आहे. तर इथे मी शेंगदाणे भाजून घेते. तर 1 वाटी शेंगदाणे घेते. तर किती भेंडी बनवायची त्यानुसार तुम्ही शेंगदाणे घेऊ शकतात. अर्धा चमचा धने, पाव चमचा जिरे, पाव चमचा बडीशेप घेतली. आता आपल्याला अगोदर शेंगदाणे भाजायचे आणि नंतर बडीशेप, जिरे, धणे हे सुद्धा भाजून घ्यायचे. हेच आपला सिक्रेट मसाला आहे. तुमच्याकडे शेंगदाण्याचा कूट असेल तर तो वापरला तरी चालेल. केव्हा वापरायचा ते मी पुढे सांगते. सगळ्यात अगोदर आपण शेंगदाणे भाजून घेऊया. तर खमंग होईपर्यंत छान शेंगदाणे भाजून घ्यायचे. तर शेंगदाणे चांगले भाजून झालेत हे पहा. मस्त मिडियम गॅसवरती मी शेंगदाणे भाजून घेतलेत. अगोदरच शेंगदाणे भाजलेले असतील किंवा कूट असेल तर लगेच 10 मिनिटात ही भाजी बनवून तयार होते. तर इथे मी शेंगदाणे चांगले भाजून घेतलेत. आता प्लेटमध्ये काढून घेऊया. त्याच कढईमध्ये आपल्याला जिरे, धणे आणि बडीशेपसुद्धा भाजून घ्यायची. तर आता हे सुद्धा सुगंध येईपर्यंत चांगलं भाजून घेऊया. आणि कढई तापलेली असते तर भाजायला जास्त वेळ लागत नाही. पटकन हा मसाला भाजून तयार होतो. तर मस्त सुगंध येतोय आणि मसालासुद्धा आपला छान भाजून झाला आहे. आणि आपल्याला याच्यामध्ये फक्त आता 6 ते 7 लसूण पाकळ्या टाकायच्या आहेत आणि हेच आपल्याला मिक्सरवरती बारीक करून घ्यायचे. तर मस्त हे भाजून झाले, प्लेटमध्ये काढून घेते. आणि फोडणीमध्ये फक्त एक कांदा आपण उभा चिरून टाकणार आहोत फोडणीसाठी. तर पाहू शकतात आपला सर्व मसाला चांगला भाजून झाला आहे. आता शेंगदाणे आणि हा मसाला थंड होतोय तोपर्यंत आपण एक उभा पातळ कांदा चिरून घ्यायचा आहे आणि 7-8 लसूण पाकळ्या सोलून घ्यायचे. तर कढईमध्ये मी 1.5 पळी तेल टाकून घेतले. तेल गरम झालं की आपण याच्यामध्ये एक उभा पातळ कांदा चिरून टाकायचा आहे. तर जिरे आपण वाटणामध्ये टाकलेत त्यामुळे मी जिरे फोडणीत टाकलेले नाहीत. तर तेल चांगलं गरम झाले, यामध्ये कांदा टाकून घेऊया सगळ्यात अगोदर. तोपर्यंत आपले शेंगदाणेसुद्धा थंड होत आहेत. तर असा उभा पातळ कांदा टाकल्यामुळे ना भेंडी खाताना घशामध्ये दाटल्यासारखी वाटत नाहीत. एकदम मस्त मऊ लुसलुशीत भेंडी होते आणि ओलसर पण राहते. कांदा थोडासा परतवून घेतला की लगेच भेंडी टाकायची आणि भेंडी आणि कांदा हे सर्व चांगलं एकत्र मिक्स करून घ्यायचं. म्हणजे सोबतच दोन्हीसुद्धा चांगलं फ्राय होतं. तर तेलामध्ये भेंडी अशी फ्राय केल्यामुळे भेंडी अजिबात चिकट-चिवट होत नाही. किंवा भेंडीला खूप चिकटपणा असेल, तार धरल्यासारखी होत असेल, तर त्यामध्ये थोडासा लिंबाचा रस टाकायचा. अजिबात चिकट होत नाही. किंवा मग थोडं जास्त तेल टाकायचं, म्हणजे भेंडीला चिकटपणा राहत नाही. आता शेंगदाणे थंड झालेत. शेंगदाणे, जिरे, धणे आणि बडीशेप जे आपण भाजून घेतले ते मिक्सरमध्ये बारीक करूया. यामध्ये 7 ते 8 लसूण पाकळ्या टाकायच्या आणि आता हे मिक्सरवरती बारीक करून घेऊया. तर इथे मी मस्त हे मसाला आपला बनवून घेतल्याने खूप सुगंध भारी येतो आहे मसाल्याचा. तर अधूनमधून आपल्याला भेंडीसुद्धा परतवून घ्यायची. तर पाहू शकतात हळूहळू भेंडी आणि कांदासुद्धा छान लालसर होत चालला आहे. आता याच्यामध्ये आपण सुके मसाले टाकून घेऊया. पाव चमचा हळद टाकून घेऊया. पाव चमचा सगळे मसाले टाकायचे, जे तुमच्याकडे असेल ते टाकू शकतात. पाव चमचा लाल मिरची पावडर टाकली आहे, पाव चमचा गरम मसाला, पाव चमचा धना पावडर टाकली आणि चवीनुसार मीठ टाकून घेऊयात. आणि इथे मी एक छोटा चमचा चटणी टाकून घेते. तुम्हाला किती तिखट आवडतं, तुमच्या मुलांना किती तिखट पाहिजे, त्यानुसार तुम्ही चटणीचं प्रमाण कमी जास्त करू शकतात. आता हे सगळं चांगलं मिक्स करून घेऊया आणि छान तेलामध्ये ही भेंडी आपल्याला फ्राय करून घ्यायची. तर सगळे मसाले व्यवस्थित भेंडीला लागायला पाहिजेत. तर व्यवस्थित चांगलं मिक्स करून घेतले. आता आपण जे शेंगदाण्याचं वाटण बनवून ठेवले ते टाकून घेऊया. तर इथे मी 4 ते 5 चमचे शेंगदाण्याचा कूट टाकून घेतला आहे. तुम्ही राहिलेल्या शेंगदाण्याच्या कुटामध्ये वांगं बटाट्याची भाजी बनवू शकतात किंवा वांग्याचं कालवण करू शकतात. खूप छान चव लागते. तुम्ही नक्की एकदा करून पहा. तर आता हे सगळं चांगलं परत एकदा मिक्स करून घेऊया. मसाले आपले व्यवस्थित भेंडीला आणि कुटालासुद्धा शेंगदाण्यांच्या चांगले लागलेले आहेत. तर व्यवस्थित मिक्स करून घेतले. तुम्हाला जर वाटत असेल की भेंडीचा मसाला कढईला चिकटतोय तर थोडंसं पाण्याचा शिंतोडा मारू शकतात.
आणि झाकण ठेवायचं भेंडीवरती आणि कमी गॅसवरती ही भेंडी 3-4 मिनिट शिजवून घ्यायची वाफेवरती. मी ते पाणी वगैरे काही शिंपडलेलं नाही आहे, असं झाकण ठेवलं कारण तेलामध्ये मस्त ही भेंडी फ्राय होती, अजिबात चिटकत नव्हती कढईला, त्यामुळे मी पाणी टाकलेलं नाही आहे, म्हणजेच पाण्याचा शिंतोडा दिला नाही. 3-4 मिनिटानंतर झाकण खोलून पाहूयात तर बऱ्यापैकी भेंडी आपली छान मऊ झाली आहे. आणखीन थोडीशी शिजवून घ्यायची. भेंडी शिजली की मऊ होते आणि मऊ लुसलुशीत अशी दिसते. तर तुम्हाला दिसत असेल कांदासुद्धा छान फ्राय झाला आहे आणि भेंडीसुद्धा मस्त आपली मऊ होत आली. आणखीन 1-2 मिनिट मी वाफ काढून घेते, म्हणजे आपली भेंडीची भाजी एकदम मस्त तयार होईल. तर कांदा शिजला की समजून जायचं की भेंडीसुद्धा छान शिजली गेली आहे, किंवा एखादी भेंडी खाऊन पाहायची. मस्त अशी एकदम भारी चवीची भेंडीची भाजी तयार होते. तर पाहू शकतात भेंडी चांगली शिजली गेली आहे, कांदासुद्धा छान फ्राय झाला आहे. तर भेंडी आपली चांगली शिजलेली आहे, मस्त मऊ झाली आहे. बघता क्षणी समजते की भेंडी व्यवस्थित शिजलेली आहे. गॅस बंद करून घेऊया आणि गरमागरम ही भेंडीची भाजी आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. ज्यांना कोणाला भेंडी बनवायची खूप झंझट वाटते त्यांनी अशी शॉर्टकटमध्ये एकदम मस्त चविष्ट अशी ही भेंडीची भाजी बनवू शकतात. बारीक भेंडी कापून बनवण्यापेक्षा ही भेंडीची भाजी पटकन होते. नक्की एकदा ट्राय करा. नेहमी त्याच पद्धतीची भेंडी खाऊन कंटाळा आला असेल तर काहीतरी नवीन ट्राय केलं की घरात पण सर्वांनाच खूप आवडतं. माझ्या मुलांना ही भेंडीची भाजी खूप जास्त आवडते. तर कशी वाटली तुम्हाला ही साधी सोपी रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा. दिसते ना एकदम भारी. आपण काही जास्त साहित्यसुद्धा वापरलं नाही. आपल्याकडे जे काही बेसिक साहित्य आहे त्यामध्येच आपण ही भेंडी मसाला बनवून घेतला आहे. तुम्ही या भेंडीची ग्रेव्ही टाईपसुद्धा भाजी बनवू शकता. जेव्हा आपण भेंडी शिजवून घेतली त्यावेळेस मस्त दही फेटून टाकायचं आणि थोड्या वेळ शिजवून घ्यायचं. तशीसुद्धा भेंडीची भाजी खूप छान लागते. तर थोडी जरी रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि अशा साध्या सोप्या घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या भन्नाट रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक, कमेंट, शेअर करा. शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करा. हे अगदी फ्री आहे, त्यामुळे तुम्हाला रोजच्या रोज व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही कोणतीच रेसिपी मिस करणार नाही. आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या आणि भन्नाट रेसिपीमध्ये. बाय.